The word which used for the repetition of noun is called as pronoun. नामाची सतत होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणायचं प्रोनाउन. सोपा शब्द आहे. आता याचे प्रकार महत्वाचे आहेत का? हे प्रकार पण का महत्वाचे आहेत तुम्हाला सांगतो. स्कॉलरशिपला तुम्हाला एक वाक्य देतात आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतात की दिलेल्या वाक्यामध्ये हाऊ मेनी प्रोनाउन्स आर देअर इन धिस सेंटेन्स असा प्रश्न येतात. तर बघा आता पहिला आपण प्रकार प्रकार पाहू नंतर प्रश्न पाहू. पहिला आहे पर्सनल. वरल्या टाइप्स ऑफ प्रोनाउन. त्यातला पहिला आहे पर्सनल प्रोनाउन. म्हणजे काय? तर याला मराठीत म्हणतात पुरुषवाचक सर्वनाम. काय प्रकार आहे हा पहा. तुम्ही जर पाहिलं तर व्यक्तिगतरित्या आपण पहा बोलणारा स्वतःबद्दल बोलत असेल तर आपण शब्द वापरतो आय. बोलणारा एकवचनी दुसऱ्याबद्दल सांगत असेल तर त्याला शब्द वापरतो यू. बोलणारा जर ज्याच्याशी बोलतोय त्यालाही सांगत नाही म्हणजे त्याच्याबद्दलही बोलत नाही, स्वतःबद्दलही बोलत नाही, तिसऱ्याच कोणत्या तरी एका व्यक्तीबद्दल बोलतोय आणि तो जर पुरुष असेल आणि एकटाच असेल तर आपण शब्द वापरतो ही. बोलणारा स्वतःबद्दल बोलत नाही, दुसऱ्याबद्दलही बोलत नाही म्हणजे ज्याला सांगतोय त्याच्याबद्दलही बोलत नाही, तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबद्दल बोलतोय पण ती जर स्त्री असेल म्हणजे स्त्रीलिंगी असेल तर शब्द वापरला जातो शी. हे सुद्धा पर्सनल प्रोनाउनच आहे. त्याच पद्धतीने बोलणारा स्वतःबद्दल बोलत नाही, समोरच्या बद्दलही बोलत नाही, तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबद्दल बोलतोय पण ती व्यक्ती पुरुषही नाही आणि स्त्री नाही तर शब्द वापरला जातो इट. हे झालं सिंग्युलर साठी म्हणजेच एक वचनी. बघा एक वचनी बोलणारा स्वतःबद्दलच बोलतोय आय आलं पर्सनल प्रोनाउन. बोलणारा दुसऱ्याबद्दल म्हणजे समोरच्या बद्दल बोलतोय शब्द वापरला जातो यू. बोलणारा स्वतःबद्दलही सांगत नाही, दुसऱ्याबद्दलही सांगत नाही, तो तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबद्दल बोलतोय पण ती व्यक्ती जर पुरुष असेल तर ही शब्द वापरेल एकटाच आहे म्हणून. बघा पहिल्यांदा एक वचनीच चाललंय. बोलणारा स्वतःबद्दल बोलत नाही, दुसऱ्याबद्दल बोलत नाही म्हणजे समोरच्या बद्दल बोलत नाही, तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतोय पण ती स्त्री आहे म्हणून शी वापरलं जातं. बोलणारा अशाच पद्धतीने स्वतःबद्दल नाही, समोरच्या बद्दल तिसऱ्याबद्दल बोलतोय पण ती जर पुरुष नाही, स्त्री नाही तर इट शब्द वापरतो. एवढं समजलं तुम्हाला? दीज आर द सिंग्युलर फॉर्म्स ऑफ पर्सनल प्रोनाउन. हा हा ओके. आता हेच पर्सनल प्रोनाउन जर बोलणारा, ऐका आता, बोलणारा स्वतःबद्दल बोलतोय पण त्या ठिकाणी अनेक वचनी बोलतोय तर शब्द वापरला जातो वी. तुम्हाला लक्षात येते का? वी शब्द वापरला जातो. वी या शब्दामध्ये जो बोलणारा आहे तो स्वतः पण इन्क्लूड झालेला असतो. उदाहरणार्थ बघा आता हा एक व्यक्ती आहे, हा व्यक्ती स्वतःबद्दल बोलत असताना म्हणतोय पण त्याच्यासोबत अनेक जण जर असतील, यांचा एक ग्रुप असेल तर हा म्हणताना काय म्हणेल? वी आर इंडियन. ऐका, वी आर इंडियन्स, आम्ही भारतीय आहोत.
आम्ही म्हणत असताना म्हणजेच वी शब्द वापरत असताना या ठिकाणी जो बोलतोय ना तो स्वतः तर आहेच, पण त्याच्यासोबत एक गट म्हणजेच एकट्याबद्दल बोलत नाही, तर स्वतः सह अनेकांबद्दल बोलतोय. सो यू हॅव टू यूज द वर्ड वी इन द प्लुरल फॉर्म ऑफ पर्सनल प्रोनाउन. आता नीट ऐका. बोलणारा स्वतः बद्दल बोलत नाही, पण अनेकांबद्दल बोलतोय. बघा, ज्याला बोलतोय तो तर त्यात आहे, पण त्याच्यासोबत अनेक जण असतील तर या ठिकाणी सिंग्युलर फॉर्म मध्ये यू येतो. त्याच पद्धतीने अनेक वचन असतील आणि ज्याच्याबद्दल बोलतोय तो पण त्यात असेल तर या ठिकाणी सुद्धा यूच येतं. म्हणजे इंग्रजीमध्ये सिंग्युलर फॉर्म साठी पण यूज वापरला जातो आणि प्लुरल फॉर्म साठी पण यूज वापरला जातो. आता बोलणारा स्वतःबद्दल सांगत नाही. हे दोन व्यक्ती बोलतायत एकमेकांशी, दुसऱ्याबद्दलही बोलत नाही, पण तिसऱ्याच एका गटाबद्दल जर बोलणारा सांगत असेल तर यांना म्हणेल तो दे, म्हणजे ते, त्या, ती. म्हणजे पुरुष असतील तर ते म्हणेल, स्त्रिया असतील तर ती म्हणेल, आणि ते अनेक वचनी नपुसकलिंगी असतील तर त्या म्हणेल, ते, त्या, ती. अशा पद्धतीने हे आहेत पर्सनल प्रोनाउन्स. आर यू अंडरस्टँड? हा, तर आता हे लिहून घ्या. बघा, पुरुषवाचक सर्वनाम किंवा इंग्रजीत देऊ का मराठीत देऊ मला सांगा. डबल डबल नको काय, मला डबल डबल द्यायचं म्हटलं की वेळ जाईल आपला. एकच सांगा कशात देऊ. देर आर 8 types of personal pronoun. There are 8 types of personal pronoun. First one is I. बघा, आय म्हणजेच मी. दुसरा आहे ही. ही म्हणजे तो. तिसरा आहे शी. शी म्हणजे ती. चौथा आहे इट. इट म्हणजे ते. पाचवा आहे यू. पाचवा आहे यू. यू म्हणजे जर एक वचनी असेल तर तू, अनेक वचनी असेल तर यू, तुम्ही. झालं? झालं ना? Seventh number is they. अनेक वचने असल्यावर आपण त्यालाच म्हणतो ते, त्या आणि ती. एट नंबर इज वी. वी म्हणजेच आम्ही. हे अनेक वचने. ओके, खाली लिहा. These 8 pronouns, 8 personal pronouns are also divided in 3 types. हे जे पर्सनल प्रोनाउन्स आहेत 8, ते पुन्हा त्यांची 3 गटात विभागणी करतात.
झालं लिहून? सगळ्यांनी व्हिडिओ व्हिडिओ सगळ्यांनी चालू ठेवा. व्हिडिओ सारखं बंद करू नका. मला सारखं म्हणायला लावू नका. ईश्वरी व्हिडिओ चालू ठेवा. ईश्वरी, सायली, श्रुती, अर्जुन, शौर्य, अंजली. काही जणांना सांगितलं तरी म्हणते जाऊ दे, चालूच करत नाहीत. चालू करा व्हिडिओ. बर, पुढे. तर बघा, याचे जे 3 टाइप्स आहेत ते आहेत फर्स्ट पर्सन. म्हणजे मी आता जसं म्हटलं तुम्हाला, फर्स्ट पर्सन म्हणजे काय, की बोलणारा स्वतःबद्दल माहिती सांगतोय असा. मग या फर्स्ट पर्सन मध्ये कोण येतं? आय आणि वी. आय काय आहे? सिंग्युलर आहे. वी काय? प्लुरल आहे. हा फर्स्ट पर्सन झाला. दुसरा सेकंड पर्सन, म्हणजे ज्याच्याशी बोलतोय तोच. मग असं जर असेल तर या सेकंड पर्सन मध्ये येतो यू. एकवचनी असेल तर यू, अनेक वचनी असेल तरी पण यू. अँड द लास्ट वन इज थर्ड पर्सन. थर्ड पर्सन इज, जर बोलणारा ज्याच्याबद्दल बोलतोय तो जर पुरुष असेल, देन यू हॅव टू यूज द प्रोनाउन ही. इफ शी, इफ बा बोलणारा स्वतःबद्दल बोलत नाही, ज्याला बोलतोय त्याच्याबद्दलही सांगत नाही, तिसऱ्याच कोणत्या तरी बद्दल बोलतोय आणि तो पुरुष असेल तर ही, स्त्री असेल तर शी, नपुसकलिंग असेल तर इट, आणि ते जर अनेक वचनीय असेल तर दे. These are the 3 types of personal pronouns. Personal pronouns again divided in 3 types. These 3 types are first person, second person and third person. समजलं तुम्हाला हे? आता पुढे आपण एक चार्ट पाहूया. याच पर्सनल प्रोनाउनचा सिंग्युलर आणि प्लुरल नुसार कसा बघा. बघा, सिंग्युलर मध्ये म्हणजे तेच लिहितोय मी, पण लिहिलेलं असू द्या तुम्हाला. सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर मध्ये बघा, सिंग्युलर मध्ये फर्स्ट पर्सन असेल सिंग्युलर, then you have to use the pronoun I. but first person plural असेल तर you have to use the word we. इकडे येईल यू, इकडे येईल यू, आणि इकडे येईल ही, शी आणि इट. इकडे येईल ते. झालं? लिहा. झालं ना? आता बघा मी काय म्हणतोय ते. आता या ठिकाणी केसेस ऑफ प्रोनाउन्स आपल्याला पाहिजेत, म्हणजेच सर्वनामाची विभक्ती. बघा, आपण कधी कधी असा शब्द वापरतो पहा, मी स्वतः पाहून आलो. मी स्वतः. आता मी म्हणल्यावर पुन्हा स्वतः म्हणायची काय गरज आहे? पण लक्षात घ्या,
असंच इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्हाला असे शब्द वापरावे लागतात, तेव्हा तेव्हा यांच्या तुम्हाला द्वितीय विभक्ती माहित पाहिजेत. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह केस तुम्हाला माहित पाहिजे. बघा आता, ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? तर तुम्हाला या ठिकाणी विभक्तीला जो प्रत्यय असतो किंवा कर्माची जी विभक्ती असते, ती विभक्ती वापरत असतात. म्हणजे बघा, एक थांबा मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, तुम्हाला एक उदाहरण देतो मी. पहा, शी रोट. आता तुम्ही मला सांगा, हे बरोबर आहे का चूक आहे? शी रोट आय लेटर. काय चुकलंय? नाही 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 नाही, दोन दोन प्रोनाउन आले म्हणून चुकलेलं नाही. चुकलेलं आहे हे बरोबर आहे. काय चुकलं? माय. शी रोट माय लेटर. बघा, हे बरोबर आहे का सांगा? बरोबर आहे. हा हा. शी रोट माय लेटर. तिने माझे पत्र लिहिले. हम्म. काय येईल सांगा? बरं चला, मी मराठीत सांगतो. तिने मला पत्र लिहिले. काय लिहाल तुम्ही? हा, मग हेच हेच तर इथं आहे पहा. जेव्हा या ठिकाणी बघा, इथं हा करताय, पण इथे जो शब्द वापरला जाईल तो कर्ता म्हणून वापरून चालत नाही, तो कर्म म्हणून वापरावा लागतो. मग या ठिकाणी तुम्हाला या आयची द्वितीय विभक्ती माहित असेल तर तुम्हाला इथला शब्द प्रॉपर वापरता येतो. तिने मला पत्र लिहिले. मला साठी तुम्ही बघा आता, आय म्हणजे पण मीच आहे. माय म्हणजे, हॅलो, हा हा, बनवतो. हा, आवाज येतोय ना? ठीक आहे. बघा आता मी काय म्हणतोय. मी काय म्हणतोय पहा, या ठिकाणी शी शी जे आहे ते शी वाक्य या ठिकाणी करताय. आता करता कुणाला म्हणायचं? तरी पाचवीत झाला असेल पहा तुम्हाला. वाक्यामध्ये ज्याच्या बद्दल माहिती सांगितलेली असते किंवा ते वाक्यच मुळात ज्याचं असतं, तो असतो करता. मग बघा, इथं करताय, पण हे करता नाही, ज्याच्या बद्दल ही क्रिया ज्याच्यावर, लिहिण्याची क्रिया ज्याच्यावर जाऊन पडते किंवा ज्याच्या बद्दल माहिती सांगितलेली असते, तो करता झाला आणि उरलेली कर्म असतो. मग बघा आता, इथं इथं तुम्हाला शी रोट आय लेटर नाही, शी रोट मी लेटर असा शब्द वापरावा लागतो. मग मी काय, मी सुद्धा या ठिकाणी प्रोनाऊनच आहे, पण या ठिकाणी हे प्रोनाऊनची विभक्ती आहे. मग अशा विभक्ती आपल्याला माहित पाहिजे. लिहून घ्या. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असल्यावर नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. आता मी सांगितलं ती ऑब्जेक्टिव्ह केस होती. मी सॉरी, मी, हा, पण मी म्हणजेच काय, तर आय आहे पहा. लक्षात घ्या, आय म्हणजे पण मीच आणि मी म्हणजे पण मीच. पण आय कधी वापरायचा आणि मी कधी वापरायचा हे तुम्हाला वाक्यामध्ये ठरवावं लागतं. जर वाक्यात आय कर्ता म्हणून येत असेल तर मी वापरून चालत नाही. कर्म म्हणून आलं तर आय वापरून चालत नाही, मी वापरावं लागतं. वाक्यात जर कर्ता आय असेल तर तुम्ही जर लिहिलं, बघा आता, आय राईट, लिहू नका, थांबा. आय राईट लेटर, मी पत्र लिहिले. तुम्ही इथं मी लेटर, मी राईट लेटर असं म्हणून चालेल का? नाही.
हे चुकणार. मी कधी वापरायचं तर ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्म असल्यावर, आणि आय कधी वापरायचा तर नॉमिनेटिव्ह केस असल्यावर म्हणजेच कर्ता असल्यावर. मग बघा यांच्या तुम्हाला केसेस माहित पाहिजेत. कशा? आय साठी काय वापरतात? मी वापरतात. ही साठी काय वापरतात? हिम वापरतात. शी साठी काय वापरतात? हर वापरतात. झालं? पुढं खाली खाली लिहित चला. इट असेल तर इटला काही बदल होत नाही. नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस इटची दोन्ही सारखीच आहे. यू ची पण सारखीच आहे. यू यू. अनेक वचनातलं यू ची पण नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस सारखीच आहे. दे असेल तर देम वापरावं लागतं. दे असेल तर देम वापरावं लागतं, आणि उई असेल तर अस वापरावं लागतं. समजलं? तुम्हाला मी अजून समजून सांगतो का, उदाहरण देऊन. बघा, मी तिला पाहिले, नीट लक्षात घ्या. बघा, आय सॉ शी किंवा आय सी, आय सॉ शी, हे बरोबर आहे का सांगा बरं? काय येईल श्रेया? काय येईल? हर येईल. करेक्ट. कारण आता बघा, म्हणजे हे वाक्य चुकीचं नाही बरं का. आय सॉ शी का चुकतंय? तर इथं शी कधी वापरायचंय? तर हे शी तुम्हाला करता असेल तर वापरायचंय. आता हेच वाक्य मी उलट देतो का? शी सॉ आय, बरोबर आहे का? नाही. आता आय का म्हणजे मला, हा, मला काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात येतंय का? मला तुम्हाला हे सांगायचंय की नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये हे जे पर्सनल प्रोनाउन्स आहेत ते, सॉरी, पर्सनल प्रोनाउन आहेत, ते पर्सनल प्रोनाउन आपली रूप बदलतात. हे मला तुम्हाला सांगायचंय. याचा अर्थ हे प्रोनाउन नाहीत असं समजू नका. हे प्रोनाउनच आहे. पण तुम्ही पर्सनल प्रोनाउन जर ॲज अ सब्जेक्ट वापरत असाल तर आय बरोबर आहे. पण पर्सनल प्रोनाउन म्हणजेच आय तुम्ही ॲज अ ऑब्जेक्ट वापरत असाल तर आय वापरलं तर चूक आहे. आयच्या जागी तुम्हाला मी वापरावं लागतं. शी सॉ मी, तिनं मला पाहिलं. आय सॉ हर, मी तिला पाहिलं. लक्षात येते का तुमच्या? लक्षात का नाही? ओके. हा, याला म्हणतात प्रोनाउनची, म्हणजे पर्सनल प्रोनाउनची नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. तर लक्षात घ्या, मी, हिम, हर, देम, अस. बाकी तर काय यू यू वगैरे ते समानच आहे. तर हे सुद्धा वेगळे काही नसून पर्सनल प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस असल्यामुळे ते सुद्धा प्रोनाउनच आहेत. येईल लक्षात तुमच्या? मी आणखी एक उदाहरण सांगतो बघा. आता आय, तुम्ही लिहिलं नाहीये उदाहरणं सगळी का नाही लिहिली? अरे देवा. बरं असू द्या, मी सगळे एकत्र देतो लिहून. आता लक्ष द्या. आय आय स्पोक, मी बोललो. टू ही,
बरोबर आहे का चूक आहे सांगा मला. हा अरे काय चुकलं. हा नीट लक्षात घ्या. आय स्पोक टू ही. आता अर्थानुसार म्हणजे याचा जर अर्थ घेतला की तो किंवा त्याला, आय स्पोक टू ही, मी त्याला बोललो. पण ही हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट असल्यानंतर हीच्या जागी तुम्हाला हिम वापरावं लागतं. आय स्पोक टू हिम हे बरोबर आहे, ही नाही बरोबर. लक्षात येत आहे. लेट आय गो बरोबर आहे का चूक आहे सांगा. शाबास. कारण या वाक्यामध्ये आय हे सब्जेक्ट नाही. या वाक्यामध्ये लेट सब्जेक्ट आहे. मग लेट मी गो. येते लक्षात. आता मी जर म्हटलो हर इज अ डॉक्टर, बरोबर आहे का. मला एक सांगा, काय चुकलंय. हा बरोबर आहे. हरच्या जागी शी पाहिजे, पण का पाहिजे. हा का पाहिजे. कारण या वाक्यामध्ये इथं जो शब्द तुम्ही वापरणार आहात तो सब्जेक्ट आहे. अँड यू आर युजिंग द ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ शी. And if you use the objective case of she, this sentence is wrong. You have to use the subjective case or nominative case is she. She is a doctor. ती डॉक्टर आहे. समजतंय का तुम्हाला. प्रोनाउन तर दोघं पण आहेत, नीट लक्षात घ्या. प्रोनाउन तर दोघं पण आहेत, पण मला सांगायचंय काय, साधं सोपं सांगतो, जाऊ दे हे फार अवघडच सांगत नाही, मी सोपं सांगतो. पहा, सब्जेक्ट म्हणून जर तुम्ही शब्द वापरत असाल तर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कर्ता जर म्हणून जर वापरत असाल तर आय बरोबर आहे, वी बरोबर आहे, ही बरोबर आहे, शी बरोबर आहे, इट बरोबर आहे, दे बरोबर आहे. सॉरी, हा दे बरोबर आहे. पण ऍज अ ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म म्हणून जर तुम्ही वापरत असाल तर आयच्या जागेवर तुम्ही मी वापरलं पाहिजे, उईच्या जागेवर अस वापरलं पाहिजे, हीच्या जागेवर हिम, शीच्या जागेवर हर, इटच्या जागेवर इट. आता इट यू यू याच्यात काय फरक नाही, देच्या जागेवर दे. समजलं तुम्हाला. मग आता मी तुम्हाला मराठीमध्ये शिकवलेलं आठवतंय का बघा. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण, हाक शिकवलं होतं, आठवतंय का. सलाते, सलानाते, नेशी, नेशी, उन्हून, उन्हून, चाचीशे, चाचीशे, तैया, तैया, नो. आठवतंय का. केलंय का पाठ हे. 15 दिवसापूर्वी हा टॉपिक झाला होता. त्यातलाच हा प्रकार आहे. पहिल्यांदा जो वापरता तो कर्ता, कर्म आणि पुढे मग करण, संप्रदान. तो जो कर्ता आणि कर्म आहे ना, तो हा प्रकार आहे का. आयच्या जागेवर मी. बर. आता हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आता पॉझिटिव्ह केस म्हणजेच स्वामित्व दर्शक विशेषणाचा वापर तुम्ही जर करत असाल तर बघा, जसं मी तुम्हाला उदाहरण देतो नंतर, अगोदर हे बघा. आता
बघा मी तुम्हाला सांगतो, हे लिहून घ्या. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह हा पहिला भाग समजला ना तुम्हाला? नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस समजली. आता पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह या पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्हचं तुम्हाला पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये कसं वापरावं लागतं ते पहा. बघा आता पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे माय. तुम्हाला या ठिकाणी पॉझेसिव्ह म्हणजे स्वामित्व दर्शक सर्वनाम वापरावं लागतं माई. हिज असेल तर हिजच येतं. हर असेल तर हर्स येतं. ऍपॉस्ट्रॉफी नाही हा, हर्स. इट्स असेल तर इट्सच येतं. झालं. ऍपॉस्ट्रॉफी देऊ नका. ऍपॉस्ट्रॉफी दिला तर त्याचा वेगळा अर्थ होतो. बर पुढे पहा. खाली खालीच लिहा. युअर असेल तर युअर्स लिहावं लागतं. देअर असेल तर देअर्स लिहावं लागतं. आवर असेल तर आवर्स लिहावं लागतं. आता याची उदाहरणं देतो मी तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. असं नाही समजणार तुम्हाला. झालं. बघा आता मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येईल आता. बघा आता मला फक्त सांगा तुम्ही काय येतंय तुमचं डोकं चालून सांगा. दिस इज डॅश डॅश बॅग. थांबा थांबा. दिस इज अ बॅग नाही, हा यातले शब्द वापर. बरोबर आहे, दिस इज अ बॅग. हा मला एक सांगा, माय शब्द या ठिकाणी कोणाबद्दल अधिक तुम्हाला मी आठवते का? बघा तुम्हाला हे शिकवलं होतं. तुमची वही जर तुमच्या जवळ असेल तर तुमच्या लक्षात येईल पा. एक मिनिट हा. बरं ठीक आहे. हा हे सांगा. हा मी सांगतो मला आठवल्यावर. दिस इज माय बॅग. करेक्ट. ही माझी बॅग आहे. आता हा शब्द बघा, आता हे वाक्य मी थोडस फिरवतो. धिस बॅग इज डॅश डॅश. हेच शब्द आहे. बोला की. माइन. करेक्ट. आणि इथं काय येणार?
आता मला एक सांगा, हे माय विशेषण आहे का माईन विशेषण आहे? माय विशेषण. करेक्ट. का विशेषण आहे? बघा, याच्यात या दोघांमध्ये तुम्हाला असं वाटेल की माय हे या ठिकाणी सर्वनाम आहे. नीट लक्षात घ्या, माय इथं सर्वनाम नाही, ते विशेषण म्हणून आलंय. कारण कारण नाम या ठिकाणी बॅग आहे आणि बॅग बद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द माय आहे. बॅग कोणाची आहे? माझी आहे, तुझी आहे, त्याची आहे. किंवा लाल आहे. बघा, तुम्ही इथं हा शब्द पण वापरला तरी चालतंय. बघा, दिस इज रेड बॅग. आता येतोय का आवाज? आता येतोय आवाज? हा. मी या ठिकाणी जर शब्द मायच्या जागेवर वापरला, दिस इज रेड बॅग, तर रेड शब्द विशेषण आहे. म्हणजे तुम्ही जो कोणता शब्द बॅगच्या अगोदर वापराल, तो शब्द या ठिकाणी विशेषण म्हणूनच काम करणार आहे. मग या वाक्यामध्ये पहिल्या दिस इज माय बॅग इथं तुम्हाला जे लिहून दिलंय, बघा काय लिहून दिलंय मी? पॉझेसिव्ह ऑफ ऍडजेक्टिव्ह, म्हणजे स्वामित्व दर्शक विशेषण आहे माय. पण आता दुसऱ्या वाक्यात बघा, दिस बॅग इज माइन, म्हणजेच तुम्ही जर जर इथं मालकी असलेल्या नामाचे नामच नसेल, तर स्वामित्व दर्शक सर्वनाम इथं वापरलं जातं. दिस बॅग इज माइन, म्हणजे बॅगच्या अगोदर जर माय आलं तर ते विशेषण असतं, हे समजून घ्या. आणि जर या ठिकाणी माइन शब्द, म्हणजे आता तुम्हाला 2 नंबरच्या कॉलम मध्ये जे शब्द दिलेत ना, ते खरं तर प्रोनाउन आहेत. आणि 1 नंबरच्या कॉलम मध्ये जे दिलेत ते खरं तर प्रोनाउन नाहीत, विशेषण आहे. आपल्याला ते दोन्हीही ते दोन्हीही प्रोनाउनच वाटतात. पण माय, त्यानंतर वाक्यामध्ये जर ही आलं, हर आलं, इट्स आलं, युअर आलं, देअर आलं, आवर आलं, तर हे सगळे विशेषण म्हणून काम करतात, कारण ते नामाच्या अगोदर येतात. अजून एक वाक्य देतो, बघा तुम्हाला येतंय का? लिहून घेतलं होतं ना आत्ताच तरी? दिस इज डॅश डॅश डॉग. तेच शब्द आहेत, सांगा बरं. थांबा थांबा, वेगळे आहेत, थांबा. शी, हर आणि हर्स. सांगा काय वापर? करेक्ट. मग मला एक सांगा, हर शब्द हा सर्वनाम असेल का रे? नाही. का नसेल सांगा? नाही नाही, अगोदर आले म्हणू नका. डॉग बद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द हर आहे. हा कुत्रा कोणाचा आहे? तिचा आहे, त्याचा आहे, त्यांचा आहे, कोणाचा आहे तो सांगणारा शब्द हर आहे. आता हेच वाक्य बघा आता. हॅलो, नमस्ते सर. हा बोला की, बोला बोला की. बर बर, चालतंय की, घेतो मी नाव सर. नाही नाही, 450 रुपये. फक्त मंथनलाच घेऊ का? ATS एक आहे. हा, घ्यायला काय मी, नाही नाही मी, नाही नाही तुमच्यावर आहे, मी आपलं सांगितलं. कशालाही घेऊ, त्याचं काय नाही. घेताना मी सगळंच घेणार आहे, कारण सगळा अभ्यासक्रम सारखाच असतो. फक्त ते
अभ्यासक्रम नाहीतर राहू द्या, एकालाच राहू द्या, लोड नको. नंतर दुसरी तिसरी. हा चालू आहे. नाही नाही, आपण आता घेता नाही ना, शाळेतच मंथनच हे त्याचं सगळा अभ्यासक्रम सारखाच असतो, त्या दृष्टीनंच घेणार आहे. बरं बरं, चालतंय. तसं काय नाही, तुमच्या ह्याच्यावर विचार करून सांगा म्हटलं वाटतं. हा, चालते चालते. 400 रुपये आणि त्याचे 450. हा, चालतं. हो, करते करते, सांगाल तशी करते. बोलत नाही जास्त, पण तेवढ्या पुरतं तेवढं बोलती. हा, करतो की, करतो. तरी आता फरक आहे 15 दिवसांपूर्वी ना, आता जरा थोडं रिलॅक्स झाली आता जरा. हा, रिलॅक्स झाली. बोल, करतो मी काय. हा, हा, ठीक, ओके. हो हो, चालेल. काहीच करू नको, शांत बस. नको बंद करू. हॅलो, आवाज येतोय का नाही? हॅलो, 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 आवाज येतोय का नाही? थांबा, फोन आला होता त्यामुळे. थांबा, फोन आल्यामुळे रेंज गेली, 1 मिनिट. थांबा 1 मिनिट. बघा, दिसतंय का? तर बघा, आता हेच वाक्य मी जर असं दिलं, धिस डॉग इज डॅश डॅश, तर सांगा बरं काय शब्द हा, करेक्ट. कारण आता चार्ट मध्ये बघा तुम्ही, शी साठी काय दिलंय? साठी हर साठी काय दिलंय? हर दिलंय. शाबास. लक्षात येत आहे तुम्हाला? ओके. मग बघा, हे यातला 2 फरक होते. ठीक आहे, मग बघा आता या ठिकाणी अं, घ्या आता शब्द, वाक्य लिहून घ्या. लेट यू अँड डॅश डॅश ट्राय दॅट. आता दोन्ही ऑप्शन आहे. आय नाही म्हणले की मी म्हणणार, मी नाही म्हणले की आय येणार. मी येणार. व्हेरी गुड. कारण का रे उर्वी, सांगा बरं, का मी येणार? Because in this sentence, I is not a subject. You have to use I as an object. And if you use I as an object, you have to use the pronoun me. समजतंय का तुम्हाला? तर वाक्यामध्ये
वाक्यात जर आय सब्जेक्ट असला असता, इथं सब्जेक्ट नाही, इथं सब्जेक्ट लेट आहे. लेटची वाक्य मध्ये कधीही सब्जेक्ट स्वतः लेटच असतो, हे लक्षात घ्या. बर, पुढचं घ्या. वेट फॉर मी अँड डॅश डॅश. शाबास. व्हेरी गुड. पुढचं वाक्य घ्या. झालं. बिटवीन यू अँड डॅश डॅश. आय डू नॉट बिलीव्ह हिम. तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी त्याच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. आय डू नॉट बिलीव्ह. बरोबर. कारण या ठिकाणी आय वापरून चालत नाही. आय इज सब्जेक्ट, मी इज ऑब्जेक्ट. समजला. व्हिडिओ चालू ठेवा रे सगळ्यांनी. पुढचं. श्रेया लिहिलं ना. सोम आवाज बंद करा. सगळ्यांना समजतंय ना रे, का डोक्यावर चाललंय? लेट डॅश डॅश गो टू द मूवी. बरोबर. डॅश डॅश आय एम अ टीचर. हा सर. बर बर, ठीक आहे ठीक आहे, चालेल. घेतो मी नाव. कोणाला? कशाला? आदितीचा. हो चालेल की, भरू की आपण. बर बर, सहावीची मी बघून सांगतो. आता सहावीचं मी ते पॅम्पलेट बघितलं नाही, बघतो मी. आणि मग मॅडमला सांगतो तिकडं. होय होय, मॅडमला सांगतो, ते फॉर्म मागून घेतो आणि त्यांना सांगतो मग. ते मंथनचे त्यांना सांगतो एक पुस्तक आणि ते भरायचं फॉर्म म्हणून. चालेल चालेल. होय, सांग सांग. हा हा, हाच आहे. फोन पे. हा. हो हो, चालेल. सांगतो सांगतो.
हा, हॅलो, आवाज येतोय का बघा? थांबा एक मिनिट. तर बघा, आय एम अ टीचर, कारण इन दिस केस आय इज ॲज अ सब्जेक्ट, म्हणून आय येतोय. बरं, पुढे बघा. धिस बुक इज डॅश डॅश. बोला. हर. अरे, हर वापरलं तर ते विशेषण झालं. हर्ष वापरावं लागतं. ही अँड डॅश डॅश वेअर फास्ट फ्रेंड्स. हा, करेक्ट, उर्वी. का बरं शी इथं हर का नाही आहेत? बिकॉज इन दिस केस शी इज अ सब्जेक्ट. कोणाबद्दल माहिती सांगितलीये? ही आणि शी. हा, म्हणून या ठिकाणी शी येणार, हर येणार नाही. ओके, समजलं तुम्हाला मग? बर, बघा या ठिकाणी तुम्हाला जेवढं अपेक्षित आहे तेवढं आपण घेतलेलं आहे. सोमवारी आपण केलंय. या ठिकाणी आपण थांबतोय. उद्या नाही, सॉरी, सोमवारी आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन पाहूया. म्हणजेच बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की मी स्वतः पाहून आलो. स्वतः हे शब्द काय आहे? स्वतःच बघा, मी माझ्यावरच क्रिया करतोय, त्याला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. ते आपण आत्मवाचक किंवा कर्मवाचक सर्वनाम कोणकोणती आहेत ते आपण सोमवारी पाहूया. ठीक आहे, मला वाटतंय तुम्हाला समजलेलं असावं. समजलं ना? ओके. हा भाग अजून डीप मध्ये घेता आला असता, पण त्याची काही गरज नाही. जास्त डीप घेतलं तर तुम्हाला ते कन्फ्यूज होईल. बघा, एवढंच लक्षात ठेवा. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. अशा पद्धतीने आय, वी, ही, शी, इट, दे, अशा पद्धतीने ते शब्द आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचे नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस, तसंच पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणतं आणि पजेसिव्ह प्रोनाउन कोणतं, बस एवढंच यातलं महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न काय येतो, तर एक वाक्य देतात आणि वाक्यातलं तुम्हाला प्रोनाउन किती आहेत शोधायला सांगतात किंवा कोणतं आहेत असं शोधायला लावतात. याच्या पलीकडे